आणि नाही, मला नको, तुम्ही घ्या. मी अजून काय ठाऊक आहे माझ्याविषयी? अजून अजून काय ठाऊक आहे? हा, स्त्रीवादी आहात, स्वतंत्र आहात, राष्ट्रसेवा दलात होता, तिकडे बाबांकडून एक पै सुद्धा न घेता आपल्या स्वतःच्या पायावर खंबीर उभ्या आहात. बरीच माहिती गोळा केलीत माझ्याविषयी. हो. आता मी तुमच्याबद्दल सांगू? माझ्याबद्दल? गाण्याची आवड, नाटकाची आवड, शिवाय उत्तम लिहिता, साधा सरळ स्वभाव आणि आणखी एक, माझं ह्याच्या आधी एक लग्न झालं होतं, पण माझी पत्नी एका आठवड्यातच वारली. हो, मी ऐकलंय त्याविषयी. व्हेरी सॅड. कसं आहे, आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला दुःखाचा आणि आनंदाचा एक ठराविक कोटा असतो. त्यातला दुःखाचा कोटा लवकरात लवकर संपवून टाकावा, म्हणजे मग उरतो तो फक्त आनंदच आनंद. का हो, मी असं एकदम अलंकारिक वगैरे बोललो का? हो, थोडं. लेखक आहे ना. काय सांगायचं होतं? सांगतो ना, नाटकाचा प्रयोग झाल्यावर सांगतो. का? आताच सांगून टाका. आत्ता? उशीर किती झालाय, तुम्हाला घरी नाही का जायचं? हो. चला. नाटकानंतर सांगतो. हा, छान झाला ना प्रयोग, तुमचं कामही छान जमलं आणि दिग्दर्शन Thank you. उत्तम आहे. धन्यवाद. हे काय, तुमचा मेकअप काढून नाही का झाला अजून? बायकांना वेळ लागतो. अरे हो, तेही खरंच आहे म्हणा. छान झाला नाही आजचा प्रयोग? बरा झाला. तुम्ही एक वाक्य विसरलात. हो, पण कळलं तरी का कोणाला? पण तुम्ही मात्र अप्रतिम काम केलं. तर दिग्दर्शक बरा होता. चला निघूया. अहो थांबा ना, घाई काय आहे? का विसरलात? अहो नाटक झालं की. हो. मग मग अरे हो, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं मला. हा, काय आहे की नाही, काय की बरेच दिवस झाले आपण एकमेकांना भेटतो, आपले स्वभाव देखील जुळतात. जुळतात? तुमच्या सकट सगळ्यांना माझा स्वभाव स्ट्रिक्ट वाटतो आणि तुमचा त्या उलट. एक्झॅक्टली. ऑपोजिट्स अट्रॅक्ट. हे काय तुम्ही ऑपोजिट्स अट्रॅक्ट वगैरे म्हणताय? ठाकूर, आपण लग्न करूया. किती अरसिक आहेस तू. तू लग्नाचं मला या ग्रीन रूम मध्ये विचारतोयस? यात काय अरसिकपणा आहे? एक नट एका नटीला आपल्या मनातील भावना ग्रीन रूम मध्ये व्यक्त करून दाखवतोय. केवढं तरी ड्रामॅटिक आहे हे. खरंच. पण लग्न कशाला करायचंय तुला? अहो लग्न कशाला करतात ठाकूर? तेच मला कळत नाही. म्हणूनच लग्न ह्या गोष्टीला माझा विरोध आहे. पण जर प्रेम बसलं तर काय करावं बरं माणसानी? आहे ना प्रेम, मग झालं तर. पक्क असेल तर सरळ एकत्र राहावं. हवंय कशाला लग्नाचं कृत्रिम बंधन? चला, म्हणजे प्रेम आहे एवढं नक्की. चला, म्हणजे उशिरा का होईना कळलं. चला, रूम बंद करायची वेळ झाली. अहो अहो एक ऐतिहासिक घटना घडते आता. अहो नाटका करा चांगली, इतिहास कसला घडवताय?
मजवरी तयांचे प्रेम खरे, मजवरी तयांचे प्रेम खरे. चला. जे पहिले जडले ते उरे, जे पहिले जडले ते उरे. आ आ सुप्रभात. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. आज काय एकदम सकाळी सकाळी दर्शन. होणारे सासरेही भेटायला आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. सुनीता आधी सांगायचंस ना. या नाही, या असू दे, या असू या दे. ना बसा. घरात थोडासा पसारा आहे. घर म्हटलं की पसारा आलाच. घर तसं लहान आहे आमचं. आई अरे बाबू कोण आलंय रे? अगं सुनीता तू? आई हे सुनीताचे वडील. अगं बाई नमस्कार. 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 बसा हा तुम्ही, मी चहा टाकते. फक्त चहा? हा नाही नाही, पोहे पण करते चहा बरोबर. बसा तुम्ही. अरे सुनीता म्हणत होती की तुम्ही तिला लग्नाबद्दल विचारलंय. हां हां हो म्हणजे हो म्हणजे लगेच नाही, थोडं सेटल झाल्यावरती. नाही नाही, लगेच करून टाका लग्न. सुनीताचा विचार बदलायच्या आत. असं का? बर. हो, तुम्ही तिला लग्नासाठी तयार केलं हीच मोठी गोष्ट आहे. मी तर म्हणत होतो पुढच्या आठवड्यातच करून टाकू, पण ही काय नागपूरला जायचं म्हणते. हो ना. काय नागपूरहून आल्यावर मग करूया लग्न. हो नाही म्हणजे तेवढं थांबायची तयारी आहे आमची. शर्ट उलटा घातला का आपण? सुलटा करून येतो. या. हो पोह्याचं पण बघतो मी. पडलो. आई आई कसा वाटतोय? ठीक आहे, थोडा वेंदळा वाटतोय. हो काय? यांना बघून मी जरा गांगरलोय. शर्ट सुलटा केला मी. बाबूल, मी काय म्हणत होते, हा रत्नागिरीचा प्रवास झेपेलचं वाटत नाही रे मला. मी नाही आलं तर चालेल? अगं काही येऊ नकोस, नाहीतरी तिकडे काही समारंभ वगैरे नाहीये. सुनीताला ते सगळं नोंदणी पद्धतीनेच करायचंय. 5 मिनिटाचं काम आहे, 2 सह्या केल्या की झालं. बरं तर. अरे आली का आमची सुनबाई नागपूरहून सुखरूप? काय माहिती, काल रात्री आली असेल. मला वाटतं ट्रेन उशिराने होती. रात्री 1 वाजता पोचली असणार. 1 वाजता? आणि तू गेला नाहीस तिला आणायला? अगं एवढ्या रात्री कोण जाईल? आणि टॅक्सी असतात की रात्रभर. कसा रे बाबूल तू? उठ उठ तिथून. अगं! चल, उठ लवकर. अरे आणि जा तिच्याकडे. अगं पण बघ ती अगं, सुखरूप तुला पोचली माहिती का नाही नाही ती ते. कोण आहे? तिने बॉम्ब कसा बनवलाय, रे बॉम्ब. बाबूल तू? हे सांगावं आई लागतं का रे सारखं सगळं सारखं तुला? माझ्या मागे लागत जाऊ एकटी नको. बाई रात्री आपल्या 1 घरात वाजता शांतपणे बॅगा बसणं वगैरे कोणाला घेऊन घरी बघवतच कशी नाही. पोहोचणार? ती लहान आहे त्या का तू आता? त्या- अरे पण जातो. घ्या आली तुमची सुखरूप सून. काय कसा झाला नागपूर दौरा? तुम्हाला स्टेशनवर घ्यायला आला नाहीस? कसं येणार? थंडी किती पडली होती.